इथं बघू शकता मस्त अशा रव्याच्या आणि गव्हाच्या शेवया आपण करून देत आहोत. इथं आपला नवीन बिझनेस आता चालू झालेला आहे. आता तुम्हाला दाखवू शकते. आता इथं बघू शकता तुम्ही, इथं मस्त अशा ह्या गव्हाच्या ना शेवया आहेत आपल्या घरगुती पद्धतीने एकदम स्वच्छ टापटीपणा केलेल्या आहेत. ह्या आहेत आपल्या 10 किलोच्या शेवया केलेल्या आहेत. आता ह्या बघू शकता तुम्ही, इथं मस्त तुम्ही देखताच इतक्या छान होत्या घरगुती पद्धतीच्या. ते एकदम ह्यात काय असं हेच नाही की असं स्वच्छता नाही की काय, एकदम टापटीपणा ठेवून सगळं असं बनवल्या जाते शेवया. कोणाला घ्यायच्या असेल तर त्यांनी ऑर्डर टाकून तुम्हाला भेटून जाते ना घरगुती असे मस्त शेवया. पुन्हा तुम्हाला गरम मसाला, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, पुन्हा आपला मसाला, हे सगळे मसाले तुम्हाला मिळून जातील छानपैकी. असं तुम्हाला बघू शकता. इथं आता मस्त आम्ही इथं मशीन घेतली आहे. हे आहे शेवया करायची मशीन आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिक पण बनवायला येतो. ह्या मशिनीमध्ये दोन्ही पण कामं होऊन जातात. आपलं गव्हाचा चिक ह्या साईडला करायचा, ह्या साईडला इकडे ह्या साईडला आहे ना हे बनवायचं, शेवया करतात. ही आहे आपली खारीक खोबऱ्याची मिशन. तुम्हाला खारीक खोबरं, शिंकवडा हे तुम्हाला असं बनवायचं, हे तर तुम्हाला खारीक खोबरं सगळं मिळून जाईल. पण डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूटचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू तुम्हाला मिळून जातील. ही आहे त्याची मशीन. आता ही आहे पापडाची मिशन आहे. उडदाचे पापड, पुन्हा सांडग्याचं पीठ दळायचं, पुन्हा पापडाचं पीठ दळायचं, पुन्हा गहू, हरभरा डाळ, हे सगळं ह्या जातात. हे आहे आपला डंका. बघू शकता इथं मस्त ह्या डंक्यावर तुम्हाला सगळ्या प्रकारचे मसाले मिळून जातील घरगुती पद्धतीने एकदम. पटापटा ऑर्डर टाका. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देईन, त्याच्यावर मेसेज करा, तुम्हाला सगळं त्याच्यावर माहिती मिळून जाईल. ह्या अशा घरगुती पद्धतीच्या मस्त शेवया बघू शकता इथं मस्त अशा. ह्या एकाच गिऱ्हाईकाच्या 10 किलोच्या ऑर्डरच्या शेवया बनवलेल्या आहेत. बघू शकता इथं. चला तर आता मस्त इथं मिरची पावडर आपल्याला कुठं आली बघू शकता इथं. आता आपल्याला इथं मिरची ना, ही 5 किलो मिरची आहे, एकदम अशी लाल झरत आलेली. आता ह्याचं आपल्याला ह्याची मिरची पावडर बनवायची आहे आणि निम्मी ह्याची आपल्याला लसूण चटणी बनवायची आहे. आता इथं मस्त आपण डंका चालू केलेला आहे. बघू शकता इथं मस्त. आता तुमच्या डोळ्यात एक तर टेलर एकदम स्वच्छता, तुमच्या डोळ्यात एक तर मला असं एक व्हिडिओ काढा, तेवढं ते गिऱ्हाईक आलं. मग तुम्हाला म्हणलं आता टेलर दाखवा. इथं छान असा मिरची पावडरचा एकदम घरगुती पद्धत लालसर एकदम अशी मिरची पावडर तयार झालेली आहे. इथं तुम्ही बघू शकता. पुढं पण तुम्हाला असे एकदम ताजे तुमच्या जेवणाची चव वाढवणारे असे छान असे तुम्हाला घरगुती मसाले मिळून भेटतील. कांदा लसूण म्हणा, गोडा मसाला म्हणा, लाल तिखट म्हणा, मिरची पावडर म्हणा, सगळ्या प्रकारचे तुम्हाला मसाले छान असे मिळून जातील. घरगुती व्यवसाय असा चालू केलेला आहे. ह्यात काय अशी भेसळ नाही, काय नाही, एकदम तुमच्या डोळ्यात एकतर तुम्हाला असे बनवून मिळतील असे मसाले सगळ्या प्रकारचे. बघू शकता इथं आता मस्त अशी 5 किलो मिरची आलेली आहे. ही एकदम अशी लाल झरत मिरची आहे. ही एकदम अशी गावरान मिरची. निघला बाहेर आहे का ना पीस बाहेर निघलं.
बघू शकता सगळी आपण मिरची ना बारीक कुटून घेतली आहे. आता हे चाळणी एकदम बारीक चाळणी घेऊन ते सगळं आपण चाळून ह्यातलं बी बाहेर काढायचे. नंतर मग ते बी ना आपण ना मीठ टाकून ते डबल एकदा बारीक करायचे ते हे बी. बघू शकता इथं मिरची पावडर कशी झालेली आहे, एकदम गावरान पद्धतीने एकदम झणझणीची मिरची झालेली आहे. आवडलं तर घेऊ शकता तुम्ही. तुम्हाला नंबर देते, नंबरवर कॉन्टॅक्ट करा. असं घरगुती सगळे मसाले तुम्ही ऑर्डर करू शकता छानपैकी. असं आता उन्हाळा चालू झाला, एकदम कडक मिरच्या पण असते. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच तुम्ही ऑर्डर देत चला, आम्ही तुम्हाला मसाले शेवया सगळं बनवून देत जाऊ छान असं मस्त. मस्त आता असा बिझनेस चालू केला आहे. शेवाई, पुन्हा तुम्हाला आहे ना उडदाचे पापड, कुरडई हे सगळं मिळून पण जाईल. आणि मस्त इथं आपलं ना डंका आहे मसाल्याचा. तुम्हाला घरगुती सगळं मसाले मिळून जाईल. कांदा लसूण मसाला, पुन्हा गोडा मसाला, गरम मसाला, सगळ्या प्रकारचे मसाले तुम्हाला ना इथं भेटून जातील. तुम्हाला एक स्क्रीनवर नंबर देईन, त्यात कॉन्टॅक्ट करा. त्या ह्याच्यावरती तुम्हाला सगळं भेटून जाईल. अशा तुम्हाला मस्त शेवाया पण मिळून जातील. गव्हाच्या पण येतं आणि कुणाला मिक्स पण आवडत ना रव्याच्या गव्हाच्या, त्या दोन्ही पण तुम्हाला मिळून जातील छान. तुम्हाला ना खारी खोबरं कोणाला पाहिजे असतं ना बारीक करून, ते सगळं तुम्हाला भेटून जाईल. मग तुम्ही त्याच्यात आपले ड्रायफ्रूटचे लाडू, खजुरीचे लाडू त्यात तुम्ही बनवू शकता. आपलं हे खारी खोबरं त्यात मिक्स करून. शेअर सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा जा. आणि कोणाला पाहिजे तर त्यांनी कॉन्टॅक्ट करू शकता.